तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आलेत स्वाद मिरची महोत्सव 2025। थेट शेतकरी ते ग्राहक, त्यामुळे स्वस्तात मस्त। यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत। तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेरघर स्वाद मसाले, पलूस, विटा आणि तासगाव। संपर्क 75 30 98 66 66 आणि 75 30 80 66 66। नागठाणे येथील श्री नागेश्वर भैरवनाथ व नाईकबा देवाची यात्रा उत्साहात। हजारो भाविकांनी घेतली दर्शन। गुलाल खोबऱ्याची उधळण करत देवाचा जयघोषात नागठाणे तालुका पलूस येथील ग्रामदैवत श्री नागेश्वर भैरवनाथ व नाईकबा यात्रा आज मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न झाली। यात्रेसाठी नागठाणे परिसरातील हजारो भाविकांनी येथे दरवर्षीप्रमाणे गर्दी केली। गुढीपाडव्यापासून श्री नागेश्वर भैरवनाथ आणि नाईकबा यात्रेस सुरुवात झाली। या दिवशी श्री नागेश्वर मंदिरात नवीन वर्षाचे पंचांग वाचन करण्यात आले। 3 दिवस चालणारी ही यात्रा बुधवार 2 एप्रिल रोजी पालयात्रा, मानाचे बकरे, गुरुवारी 3 एप्रिल रोजी दंडस्नान, गोडा नैवेद्य, नंतर रात्री मृग नक्षत्रावर भैरवनाथ देव व देवी जोगेश्वरी यांचा लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात भैरवनाथ मंदिरात पार पडला। नंतर गावाच्या शिवेवर असणाऱ्या वीरभद्राची मानाची सासनकाठी भैरवनाथाच्या भेटीसाठी आली। यावेळी सासनकाठीचा मानकरीसह वीरभद्र देवाच्या भेटीला गेले आणि पुन्हा तिथून भैरवनाथ मंदिरात परत आणले गेले। नंतर भैरवनाथाची पालखी नागेश्वर मंदिराकडे दर्शनासाठी गेली। नागेश्वराची भेट घेऊन परत पालखी भैरवनाथ मंदिरात आली। आज पहाटे गणगवळण वगनाट्य सादरीकरणानंतर घोट्यांचा नैवेद्य दाखवून सकाळी भैरवनाथाच्या लग्नाची वरात व मानाच्या सासनकाठ्या गुलाल खोबरे उधळत पारंपरिक वाद्यांच्या गजरात देवांच्या नावाचा जयघोष करत नागेश्वर मंदिराकडे मार्गस्थ झाल्यावर दर्शनासाठी दुतर्फा महिलांनी गर्दी केली। स्टेट बँकेसमोर श्री नाईकबा व श्री भैरवनाथ यांच्या पालखीची भेट घेत दोन्ही पालख्या एकत्र होऊन दुपारी नागेश्वर मंदिरात पोहोचली। यानंतर नागेश्वर मंदिरात आरतीने यात्रेची सांगता झाली। यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून भिलवडी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता।